नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश सोनवणे स्वागत करतो तुमचं टेक्निकल सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी बंधूंनो, सध्या भरपूर आपल्याकडे पाऊस झालेला आहे आणि आपल्या शेतातील पिकांचं बरचसं नुकसान झालेलं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी पीक विमा काढलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांनी आपला विम्याचा क्लेम तुम्ही या व्हिडिओ मार्फत मी करून दाखवणार आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना विम्याचा क्लेम करण्यासाठी अडचण येते, त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. तर करूया व्हिडिओला सुरुवात. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअर इथं प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे सर्च ऑप्शन दिसतं. या ठिकाणी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे नाव सर्च करायचं. त्या ठिकाणी तुम्हाला असा खाली 2 नंबरला असा आयकॉन दिसल. त्या आयकॉन वरती क्लिक करायचं, इन्स्टॉल करून घ्यायचं. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. त्यामुळे आता मला इथं ओपन नाव येतंय. तर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये असं आयकॉन दिसल. यावरती क्रॉप इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लोडिंग घेईल. तर गेल्यानंतर तुम्हाला 3-4 ऑप्शन दिसन. तर इथं तुम्ही फार्मर रजिस्टर वगैरे इथं आहे, तर तुम्ही कंटिन्यू ॲज अ गेस्ट तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर खाली तुम्हाला याच्यात 4-5 ऑप्शन दिसतात. याच्यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे क्रॉप लॉस, म्हणजे तुमचं नुकसान. तर यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर इथं 2 ऑप्शन आहे. एक क्रॉप लॉस इंटिमेशन आणि दुसरं क्रॉप लॉस स्टेटस. तर आपल्याला माहिती नोंदवायची म्हणून आपण इंटिमेशन वरती क्लिक करू. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो. सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं. ओटीपी येईल. याप्रमाणे ओटीपी टाकून घ्या. त्यानंतर सीझन सिलेक्ट करायचं. तर माझं सीझन आता सध्या खरीप आहे, म्हणून मी खरीप सीझन सिलेक्ट करतो. वर्ष कोणत्या वर्षी पीक विमा भरलाय? 2024 मध्ये भरलाय मी. त्यानंतर स्कीम कोणत्या स्कीम मधून भरलाय? प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर स्टेट, तुम्ही कोणत्या राज्यात आहात? इथं तुमचं क्षेत्र आहे ते राज्य सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र. त्याच्यानंतर पुढे जायचं. या ठिकाणी ते विचारतंय की तुम्ही पीक विमा कसा भरलेला आहे? बँकेतून भरलेला आहे का सीएससी सेंटर वरती भरलेला आहे का तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या भरलेला आहे? तर मी सीएससी सेंटरवरून भरलेला आहे, त्यामुळे सीएससी सिलेक्ट करतो. याच्यानंतर तुमच्याकडे ते विचारतं तुमच्याकडे खाली पॉलिसी नंबर आहे का? तर माझ्याकडे आहे, म्हणून मी येस करतो. येस करायचं म्हणजे सोपं जातं आपल्याला, नाहीतर बाकीची डिटेल फिल करायला खूप अवघड जातं. यानंतर इथं पॉलिसी नंबर टाकून घ्या. तुमच्याकडं आता पॉलिसी आपलं विम्याचा क्लेम करताना तुमच्याकडं विम्याची पावती असणं ही आवश्यक आहे. तर माझ्याकडं विम्याची पावती आहे आणि त्या विम्याच्या पावतीवरती रिसिप्ट नंबर लिहिलेला आहे. तो रिसिप्ट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा. पॉलिसी नंबर जरा मोठा असतो. तर या ठिकाणी पॉलिसी नंबर टाकल्यानंतर डन वर क्लिक करायचं. खाली तुमचा पॉलिसी नंबर दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमची डिटेल यामध्ये ओपन होते. तुम्ही जे पिकं भरलेले असतील, तुमचं नाव, अकाउंट नंबर आणि तुमचं जे पिकं भरले तेवढे पिकं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता मी एकच पीक याच्यामध्ये सोयाबीन भरलेले आहे, त्यामुळे मला फक्त सोयाबीन दिसतंय. तर मी या ठिकाणी या चेकबॉक्स वरती क्लिक करतो. या चेकबॉक्स वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे पुढील माहिती ओपन होते. या ठिकाणी टाइप ऑफ तुमचं नुकसान कशामुळे झालंय? तर माझं नुकसान आता पाण्यामुळे झालेलं आहे. तर मी या ठिकाणी आता ते ऑप्शन सिलेक्ट करून घेतो. आता माझं हवा आणि पाणी या दोन्हीमुळे नुकसान झालंय. त्याच्यामुळे मी सायक्लॉन आणि रेन हे ऑप्शन आहे इथं, याच्यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर कधी नुकसान झालेलं आहे? तर माझं 2 तारखेला नुकसान झालेलं आहे. तर मी 2 तारखेला आणि जेव्हा आपलं नुकसान होतं, सपोज रात्री जर पाणी पडला तर सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी क्लेम करणं हे बंधनकारक राहतं. कारण नुकसान झाल्याच्या 48 तासाच्या आत आपल्याला हा क्लेम करावा लागतो.
तर सपोज ज्या दिवशी नुकसान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी क्लेम करण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुमचं ज्यावेळेस नुकसान झालं तेव्हा तुमचं क्रॉप कोणत्या स्टेजला होतं, तर इथं स्टँडिंग क्रॉप आणि हार्वेस्टिंग म्हणजे सोंगलेलं होतं किंवा उभं होतं. तर आता माझं उभं होतं म्हणून मी स्टँडिंग क्रॉप करतो. त्यानंतर किती टक्के तुमचं नुकसान झालेलं आहे, साधारणतः माझं आता 40% नुकसान झालेलं आहे म्हणून मी 40% नुकसान दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी रिमार्क मध्ये आपल्याला काहीच द्यायचं नाहीये. फोटो अपलोड करावरती इथं क्लिक करायचं, इथं कॅमेरा लोकेशन अलाव करून घ्यायचं आणि कॅमेरा तुमचा चालू होतो. या ठिकाणी आता मी फक्त एक डेमो आहे म्हणून मी ब्लँक फोटो काढतोय. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं नुकसान झालेलं आहे तिथला फोटो काढायचा आणि ओके करायचा. या ठिकाणी खाली व्हिडिओ दिलेला आहे त्यांनी, पण व्हिडिओ मी व्हिडिओ घेणार नाही आणि तुम्हाला पण व्हिडिओ घेण्याची काही गरज नाही. जरी फोटो जरी अपलोड केला तरी तुमचं काम होऊन जातं. याच्या नंतर खाली सबमिट ऑप्शन आहे. आता मी हा डमी फॉर्म आहे त्याच्यामुळे मी हा सबमिट करणार नाही. तुम्ही ही प्रोसेस झाल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर स्क्रीनवरती एक डॉकेट आयडी म्हणून एक नंबर जनरेट होतो. त्या नंबरचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्याकडे राहू द्या. अशा प्रकारे तुमचा जे नुकसान झालेलं आहे तर विमा भरला त्याचं क्लेम करणं हे पूर्ण होऊन जातं. तर अशा प्रकारे तुम्ही क्लेम करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना या व्हिडिओची मदत होईल. धन्यवाद.